नमस्कार मित्रांनो, सकाळी सकाळ उठून आम्ही गेलो बघा चहा प्याला. चहा पिऊन झाल्या आम्ही भारत शेट आणि विजय शेटची गाडी घेऊन त्यांना म्हणलं तुम्ही या लवकर रे जातो म्हणलं. आणि पुढे आलो गाडीला ग्रीस मारायला सुरुवात केली बघा. ग्रीस एक नंबर मारतोय ग भाऊ. आणि वाकून बघितलं इथं प्रवीण शेटच्या गाडीला बघा येर आला होता. चला म्हणला आता ग्रीस मारून झाला तर आपण जायचं भरायला जायचं होतं आम्हाला सांगलीला. लागलो हातकणंगले रोडला. एवढा बेकार जो रोड आहे नाही, गाडी लय आपटते. पुढं आलो सांगलीत आल्यानंतर कंपनीमध्ये पोचलो आणि मस्तपैकी बघा रात्री राहिलेलं बनवून आपलं खाल्लं. आपली गाडी लावलेली भरायला काय 8 बॉक्स होते, वजन होतं 8 टन. बघा आपलं भरून घेतली आणि आपलं म्हणलं आता जायचं ना. आम्ही पोचलो विट्यात. आम्ही आलोय विट्यात. आमच्या बहिणीला घेतलंय बघा. चाललंय घरी. गाडीत बसलं गाडीत असं असं करायला लागल्या. तिला म्हटलं बस वाटलं बस, नाहीतर तरी तू घरी जा. फायनली बघा आम्ही घरी पोचलो. मावशी दर्शन घेतलं. आमच्या मावशीला खुश करायला लय खर्च करायला लागत नाही. 2 दाबेल्या आणल्या होत्या, तीच खात होतो. खाऊन झाल्यावर बहीण आमची जेवण बनवत होती. जेवण बनवून झालं आणि वाढत होती आमची मावशी बघा. आणि मी म्हणलं आमचं मावशीने जेवण वाढले तेव्हा भांडणं आमची वाढले. जेवायला केलं कोणी का असं ना कोणी का असं ना. बर काही भांडणं केली. आता जेवलो पोट भरून. आणि बहिणीने भाजी केली ती चांगली. तिला म्हणलं असू दे आता खाल्लं पोट भरून. मावशीला म्हणलं येतो म्हणलं. आणि बघा घरातून निघालो, कारण आपल्याला सकाळ सकाळी मुंबईला जायचं होतं. आलो बघा इकडं नवीन पारगावखंडाचा बोगदा चालू झाला आता. 1 नंबर बोगदा आहे बरं का. आणि सकाळ झालीच लगेच. आणि पोचलो बघा मी पळसवे फाट्याला. इकडे पोलिस काय तर दाखवते सुरेश शेतीचा. आलो एसीबीच्या ऑफिसला. आपली गाडी इथंच खाली करायची होती. काय केली खाली. तानाजीराव बघा म्हणत होतं अरे 2 बॉक्स खाली करायचं इथं फक्त. बरं असं ते म्हणलं आता करा म्हणलं. चला म्हणलं खाली करून झाली. रवी अण्णा जेवलो आम्ही इथं. आणि संध्याकाळी आम्ही भरायला गेलो बघा सांगलीचा माल. ही धुळाशेडी भेटलो होतं लय दिवसानं. असं द्या म्हणलं चला भरून घेऊया गाडी सगळ्यांनी. एकामेकाच्या गाड्या भरल्या बघा. आणि आम्ही आपलं चला म्हणलं मित्रांनो नाश्ता करायला जायचं. आणि आलो आम्ही इकडे नाश्ता करायला बघा. आणि परत डायरेक्ट जेवणच केलं. जेवण करून झालं. सोनी आलता बघा आमचा. त्याला म्हणलं मोबाईल द्यायचा एका मित्राला दे म्हणलं. जातो म्हणलं आम्ही. बरं म्हणला. आम्ही लागलो हायवेला बघा. कशाचं काय जाम लागला होता घटचा. इकडे प्रवीण शेट आराम करत होतं, कारण त्यांना परत गाडी चालवायची होती ना. जाम लय त्रास होते बरं का जामचा. कधी कोणी मुंबईला यायचं म्हणलं जायचं म्हणलं ना तर जीवाव यायला लागले आजकाल. घाटात बाई गाडी बंद पडली. त्यानं लय जाम करून सोडलं होतं. घाट चढून झाल्यावर बघा सगळं रोड मोकळा होता. इकडे आलो अंकलपाशी. अंकलन गजानन आम्ही गेलो इकडे चहा प्याला बघा मस्तपैकी. हे अंकल लगेच आपल्याला चहा दिला बरं का. अंकलकडनं चहा घेतला आणि राहुल जोरात पळला. असू द्या म्हणलं आता व्हिडिओ करायचं नातच आहे म्हणलं. प्रवीण शेट गाडीवर नवीन ड्रायव्हर आलाय. चहावाला पण नाचत होतं मस्तपैकी. त्याला म्हणलं रेल्वे टाकणार आहे. गजानन शेटला म्हणलं चल झाले आता बिल दे म्हणला. आणि प्रवीण शेटनं बघा आपल्या सकाळ सकाळी आणलं विट्यात आल्या हनुमंतरायाचं दर्शन घेतलं. आणि चला म्हणलं पुढं आलो. पुढं महाराजांचं दर्शन घ्यायचं म्हणलं. आणि चला म्हणलं महाराजांचं दर्शन घेतलं. आणि प्रवीण शेटला मोबाईल दिला. चला म्हणलं नेऊया आता आपण. विट्यातनं बाहेर आलो. तासगाव रोडला लागलो. कुठला खड्डा चुकवायचा कुठला ठेवायचा हेच कळत नव्हतं. तरी पण आलो तसं तासगावमध्ये आल्यावर इकडं महाराजांचं दर्शन घेतलं. 1 नंबर पुतळा आहे. पुढं आलो डायरेक्ट कंपनीत आल्या आपले 2रा नंबर लावला होता गाडीचा. आपली गाडी खाली करायला लावली. गाडी खाली करून लगेच दिली साहेबांनी पोच पण आणून लगेच दिली. आपण लागलो डायरेक्ट घराकडे, कारण आपण खाली करून इकडं घरी जायचं होतं. आपल्याला जायचं आहे उद्या मायाच्या चिचणीला. 3 तारखेला मायाच्या चिचणीला जायचं आहे. आलो पुढं बघा. आपली गाडी काढली आणि विवघाटच्या मागून आपलं जरा आराम केला. आणि परत आपलं म्हणलं निघायचं म्हणलं आता. आलो बघा झऱ्यात आल्यावर म्हणलं गाडी सर्व्हिसिंग करायची. पण काय गाडी म्हणला ग्रीस संपलाय, संध्याकाळी आणणार आहे म्हणलं. बरं असू दे म्हणलं. आलो घरी. हे आमचं चुलता येतं. आमच्या घरात ड्रायव्हर की ह्यांनीच चालू केली बघा. हे आमचं घर आहे बघा. ही आलो बघा घरी. आमची मम्मी होती बघा. मम्मीला म्हणलं असू दे बाई आलोय. मम्मी खुश होती आमची बरं का आज. चला आता घरी आलोय झोपतो. परत भेटतो. धन्यवाद.